मुंबईमध्ये नवीन आहात? कसे फिरायचे, कुठे जायचे, लोकल कशी पकडायची समजत नाही? तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. नमस्कार मंडळी, तर मी आहे मधुमती आचवले. चला तर बघूया आजचा व्हिडिओ. तर बघू शकता, सर्वप्रथम तुम्ही मुंबईमध्ये नवीन आहात तर तुम्हाला काही समजत नाही, त्यावेळेस तुमच्याकडे एक ॲप असलं पाहिजे. त्याचं नाव आहे एम इंडिकेटर. तर हे तुम्हाला ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचा ॲपचा इंटरफेस दिसेल बघा. या ॲपमध्ये मुंबईमधल्या सर्व गोष्टी कवर होतात असं बघू शकता. लोकल, बस, एक्सप्रेस, MSRT, ट्रेन चॅट, मोनो, मेट्रो, ऑटो, कॅब, फेरी, जॉब, मॅप, लँड सर्वे, मुंबईचा मॅप असेल, हाऊ टू ट्रॅव्हल असेल, कसं फिरायचं, पॉप्युलर प्लेसेस असतील. जसं बघू शकता तुम्ही पॉप्युलर प्लेसेसमध्ये ते आपल्याला दाखवते, जसं गेटवे ऑफ इंडिया, म्युझियम्स कोणते आहेत, ॲक्रोलॉजिकल साईट्स आहेत, त्यानंतर पिकनिकला कुठे जायचं आहे, नाटक मराठी गुजराती कुठे आहेत, मुंबईमध्ये एक्झिबिशन्स कुठे असतात, पॉप्युलर प्लेसेस, फूड, हॉटेल, हाऊ टू ट्रॅव्हल, कसं फिरायचं. आता आपण मेन बघू. मुंबईची लाईफलाईन म्हणजेच काय, आमची मुंबईची लोकल. तर मुंबईच्या लोकलनी जर तुम्हाला फिरायचं आहे आणि तुम्ही कन्फ्यूज होत आहे की मला कुठली लोकल कशी पकडायची हे कळत नाही आहे, तर सर्वात सोपं तुम्हाला ह्या लोकल या सेक्शनमध्ये यायचं आहे. इथे बघू शकता हा लोकलचं सेक्शन, याच्यामध्ये एंटर करायचं आहे. तसं इथे तुम्हाला इंटरफेस दिसेल. स्टेशन A to B फेअर, हे पण ऑप्शन आहे. A to B म्हणजे कुठून ते कुठे जायचं आहे ते पण बघू शकता. किंवा डायरेक्टली यू आर ॲट म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेशनवर सध्या आहात. आता फॉर एक्झाम्पल असं समजा की मी सध्या, तर सर्च करा. फॉर एक्झाम्पल असं समजा की तुम्ही आंबिवली या स्टेशनवर आहे. आंबिवली हे सेंट्रल लाईनचं एक स्टेशन आहे, बरोबर आहे. आता समजा तुम्हाला आंबिवलीवरून कुठे जायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्टली आंबिवलीवरून डायरेक्ट CSMT साईडला जायचं असेल, तुम्ही CSMT क्लिक करू शकता. आंबिवलीवरून तुम्हाला डायरेक्ट कसारा साईडला असेल, कसारा. आणि लास्ट ऑप्शन आहे स्टेशन मॅप. याच्यामध्ये तुम्हाला आंबिवलीचं स्टेशनचा मॅप कसा आहे ते दिसतं, कुठे ब्रिज आहे, कुठे ATM आहे, पूर्ण मॅपमध्ये तुम्ही बघू शकता. टुवर्ड कसारा आणि टुवर्ड CSMT म्हणजे आंबिवलीला 2 ब्रिज आहेत, एक कसारा साईडला आणि एक CSMT साईडला. आता तुम्ही कसे ओळखू शकता की तुम्ही कुठे उभे आहात, ईस्टला वेस्टला. ही बघा, ही झाली वेस्ट साईड. सोप्पं लॉजिक लावायचं. बऱ्याच स्टेशनला एक सोप्पं लॉजिक इन्क्लूड असतं की मी वेस्ट साईडला, प्लॅटफॉर्म नंबरच्या 1चा बाहेरचा जो असतो तो बऱ्यापैकी वेस्ट असतो. प्लॅटफॉर्म नंबर जे पुढचे असतील 1 नंबरपासून 2, 3, 4च्या बाहेरचा असेल तो ईस्ट असतो. हे माझं सोप्पं लॉजिक आहे. त्यानंतर आंबिवली. आता हे दोन्ही ऑप्शन CSMT कसारा, तुम्हाला कळत नाही की तुमचं डेस्टिनेशन कोणत्या साईडला, तर डायरेक्ट इथे डेस्टिनेशनमध्ये जायचं, तिथे तुमचं स्टेशन सर्च करायचं. आता फॉर एक्झाम्पल मी सर्च करते बांद्रा, तर इथे रूट आला आहे आंबिवली. शेअर सजेशन तुमच्याकडे असेल तर नाही, नसेल तर डायरेक्ट आंबिवली दादर बांद्रा सिलेक्ट करायचं, इथून जायचं. बघा, त्यांनी आपल्याला पूर्ण आपली ट्रेन जर्नी तयार करून दिली की ट्रेननी तुम्हाला कसं ट्रॅव्हल करायचं. तुम्हाला आंबिवलीवरून निघायचं आहे, ट्रेनचा टायमिंग पण दिलेला आहे त्यांनी. आंबिवलीला जायचं आहे प्लॅटफॉर्म नंबर 2ला, ती दादरला तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर 9ला 12:45 सोडेल. त्यानंतर तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर चेंज करायचं आहे. 9 प्लॅटफॉर्म नंबरवरून यायचं आहे तुम्हाला प्लॅटफॉर्म नंबर दादरला 1 नंबरला वेस्टर्न लाईनला. तिथून तुम्हाला पकडायची आहे ट्रेन, जी तुम्हाला तिथून प्लॅटफॉर्म नंबर 1वरून तुम्ही ट्रेन पकडल्यानंतर चर्चगेट टू बोल म्हणजे तुम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1वरून पकडताय स्लो लोकल, ती तुम्हाला बांद्र्याला पोचवेल 2:02 म्हणजे याच्यामध्ये सर्व तुम्हाला प्लॅन करून दिलेलं आहे कसं जर्नीला पूर्ण लागणार आहेत. 1 तास 35 मिनटं लागणार आहेत. तिकीट किती लागतं ते पण बघूया. जर तुम्ही रेग्युलर नॉर्मल सेकंड क्लासने जात आहे तर 15 रुपये, फर्स्ट क्लासने जात आहे 100 रुपये, आणि ACच्या ट्रेनने ट्रॅव्हल करणार असेल तर 105 रुपये. आहे की नाही सोपं मुंबईमध्ये ट्रॅव्हल करणं. या व्यतिरिक्त तुम्हाला बसने ट्रॅव्हल करायचं आहे ते पण करू शकता. एक्सप्रेस कुठल्या ट्रेनने जायचं आहे ते आहे. त्यानंतर बसेस इथे दिसतील, डायरेक्ट सोर्स टाकू शकता. आता फॉर एक्झाम्पल माहीम चर्च, एखादा बस स्टँडचं नाव माहिती असेल तुम्हाला, टाकू शकता. इथे मी रँडमली टाकलेले ते दाखवलेत तुम्हाला. सिलेक्ट बस स्टॉप, सिलेक्ट बस नंबर. तर मुंबईमध्ये नवीन आहात, बिलकुल कन्फ्यूज होऊ नका, एकदम सोपं आहे. हे एक ॲप तुमच्याकडे असेल, तुम्ही पूर्ण मुंबई पालथी घालू शकता किंवा पूर्ण मुंबई इझिली फिरू शकता. इथे मेट्रोचं पण दिसेल आपल्याला. घाटकोपर टू वर्सोवा लाईन 1, लाईन 2, कफ परेड, ही ब्ल्यू लाईन येते आपली. त्यानंतर ही अंधेरी टू कफ परेड नवीन चालू झाली आहे, अंडरग्राऊंड मेट्रो आहे आमच्या मुंबईची. मेट्रोचा मॅप पण आहे इथे, आपण ओपन करून बघू शकतो. तर तुम्हाला असं, आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं माझं रिझन असं आहे
की माझा जो दीर आहे तो मुंबईमध्ये नवीन आहे, मग मला त्याला सगळं एक्सप्लेन करावं लागतं, इथून ये तिथून ये. मग मला त्यावेळेस जाणवलं की आपल्या मुंबईमध्ये बरेच लोक रोज नवीन येतात, त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. मग त्यावेळेस त्यांच्या गाईडलाईनसाठी ही गोष्ट मला सर्वांसोबत शेअर करावी असं वाटलं, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला नवीन कुठला व्हिडिओ हवा असेल, मुंबईमध्ये कसं काय काही गोष्टी समजत नसतील कमेंटमध्ये सांगा, मी नक्की त्याच्याबद्दल गाईड करेल किंवा तुम्हाला नक्की त्याचा व्हिडिओ बनवून माझ्या यूट्यूब चॅनलला टाकेल. तर सर्वांनी अशाच आपल्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त नवीन मुंबईत येणाऱ्या लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून त्यांना, आपण जेव्हा फर्स्ट टाईम मुंबईमध्ये आलो होतो, आपल्याला गाईड करणारं कोणी नव्हतं, त्यांना ॲटलिस्ट कोणीतरी गाईड करणारा असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.